नमस्कार. सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन 2015 चे इलेक्शन डिक्लेअर झाले आहे. या CCIM ची वोटिंग प्रोसिजर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही एक्सप्लेन करत आहोत. 27 एप्रिल 2015 पासून CCIM इलेक्शन वोटिंग पेपर्सचे एन्व्हलप आपणास पोस्टाने निवडणूक निर्णय अधिकारीद्वारे पाठवण्यात येईल. या एन्व्हलप मध्ये आपल्याला 3 प्रकारचे एन्व्हलप मिळतील. वोटिंग पेपर एन्व्हलप, डिक्लेरेशन फॉर्म एन्व्हलप, आउटलेट कव्हर. आउटलेट कव्हरवर CCIM रिटर्निंग ऑफिसरचा पत्ता छापलेला असेल. या पत्त्यावर आपल्याला वोटिंग पेपर आणि डिक्लेरेशन फॉर्म पोस्टाने पाठवायचा आहे. आता आपण वोटिंग प्रोसिजर पाहूयात. आपण ह्या व्हिडिओमध्ये एक वोटिंग स्पेसिमेन कॉपी पाहत आहात. ह्या वोटिंग पेपरमध्ये सर्व उमेदवारांचे नाव उपलब्ध राहील. आपल्याला कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 5 उमेदवारांना मत देता येईल. मत देण्यासाठी उमेदवारांच्या नावासमोरील रकान्यात फुलीचे चिन्ह करून आपले मत नोंदवता येईल. एक महत्वाची सूचना, हे मत नोंदवताना काळ्या शाईचा बॉलपेन वापरणे हे अपरिहार्य आहे. जर 5 पेक्षा जास्त उमेदवारांना मत दिल्यास किंवा दुसऱ्या शाईचे पेन वापरल्यास आपले मत ग्राह्य धरले जाणार नाही. तसेच 5 फुलांव्यतिरिक्त कोणतेही चिन्ह किंवा सांकेतिक खूण जी आपली ओळख पटवून देईल असे आढळल्यास तो वोटिंग पेपर ग्राह्य धरला जाणार नाही. मतदान झाल्यानंतर वोटिंग पेपर वोटिंग एन्व्हलप मध्ये सील करावा. आता डिक्लेरेशन फॉर्म पाहूयात. त्याच्या संदर्भातील स्पेसिमेन आपण पाहत आहात. त्यामध्ये देखील काळ्या शाईचाच वापर करणे सक्तीचे आहे. डिक्लेरेशन फॉर्म मध्ये MCIM रजिस्ट्रेशन नंबर भरायचा आहे. तसेच आपले नाव कंपल्सरी ब्लॉक लेटर मध्ये भरणे गरजेचे आहे. डिक्लेरेशन फॉर्म मध्ये नाव, मतदानाची तारीख व स्थळ भरून सही करावी. आपल्याला या फॉर्म सोबत ID प्रूफ जोडायचा आहे. त्यावरील सही आणि डिक्लेरेशन फॉर्म वरील सही मॅच होणे आवश्यक आहे, अन्यथा आपले मत बाद ठरवण्यात येईल. आपल्याला पासपोर्ट, पॅन कार्ड अथवा ड्रायव्हिंग लायसन्सची झेरॉक्स कॉपी ID प्रूफ म्हणून जोडायची आहे. आधार कार्ड ID प्रूफ म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही. फिमेल वोटर्सच्या संदर्भात त्यांचे नाव चेंज झाल्यास ते नाव MCIM च्या रेकॉर्ड लिस्ट मधील नावाशी मॅच होण्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट नोटिफिकेशनची कॉपी सबमिट करणे देखील आवश्यक आहे. या सर्व कॉपीज सेल्फ अटेस्टेड करून डिक्लेरेशन फॉर्म सोबत स्टेपल कराव्यात. आता वोटर्स पेपर एन्व्हलप आणि डिक्लेरेशन फॉर्म व झेरॉक्स कॉपीचा सेट मधल्या आकाराच्या एन्व्हलप मध्ये सील करावा. हे एन्व्हलप आउटलेट कव्हर मध्ये सील करून त्यावर छापलेल्या पत्त्यावर रजिस्टर पोस्टाने पाठवून द्यावे. त्यासाठी कोणत्याही कुरिअर माध्यमाचा वापर करू नये. पोस्टाने एन्व्हलप पाठवणे हे सक्तीचे आहे. 27 मे 2015 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपले एन्व्हलप इन पर्सन देखील जमा करता येईल. यासाठी आपल्याला ID प्रूफ देखील जवळ ठेवणे गरजेचे आहे. सर्व डॉक्टर्स मतदारांना नम्र विनंती करण्यात येते की डॉक्टर ज्ञानेश्वर थोरात हे आपल्या सर्वांचे प्रतिनिधित्व करण्यास सक्षम व तरुण असे उमेदवार आहेत. आयुर्वेदाचे विद्यार्थी, व्यावसायिक, शिक्षक व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विविध प्रश्नांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे व सदर प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा ते करणार आहेत. तरी आपण आपली मतपत्रिका कोणाही मध्यस्थाच्या हाती न देता सदर व्हिडिओ पाहून आपले मतदान करावे व डॉक्टर ज्ञानेश्वर थोरात यांना आपले बहुमोल मत देऊन विजयी करावे ही नम्र विनंती. डॉक्टर ज्ञानेश्वर थोरात यांच्याशी संपर्क साधायचा असल्यास सोबत दिलेल्या नंबरवर फोन अथवा व्हॉट्सअप करावे. आपल्या मतदानाचा हक्क आपण स्वतःच बजावावा हे आवाहन पुनश्च आपणास करीत आहोत व डॉक्टर ज्ञानेश्वर